नाशिक ग्रामीण पोलीसचे आपण आज क्वेश्चन पेपर बघणार आहोत. आय थिंक 2021 का 22ची क्वेश्चन पेपर आहे. सगळ्यात पहिला प्रश्न बघा काय दिला आहे मराठीमध्ये. डोळ्यात खुपणे म्हणजे काय? डोळ्यात खुपणे म्हणजे काय? एकाला ना समजा ते आमचं नातेवाईक आहे ना, त्याला आमची प्रगती खूप डोळ्यात खुपते, म्हणजे काय त्याला सहनच होत नाही, म्हणजे याला बोलला डोळ्यात खुपणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे यासाठी कोणती म्हण लागू होते? बघा काही काही माणसं असतात ना, चालता चालता उडणाऱ्या पक्ष्याची पिसं मोजतात. असं आपण बोलतो नाही का, अरे तो एवढा हुशार आहे ना, चालता चालता उडणाऱ्या पक्ष्याची पिसं मोजतो. म्हणजे तो काय करतो, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करतो. म्हणजे याचा अर्थ काय झालं, उडत्या पाखराची पिसे मोजणे. उराचे खुराडे अजिबात नाही. उकरात माती तर पिकतील मोती ते पण नाही आहे. वयोमान, आता वयोमान शब्द बघा, वयोमानमध्ये ना वय हा अधिकमान, म्हणजे इथं जेव्हा विसर्ग येतो ना वय नंतर आणि इथं मा येतो तेव्हा यला यो होतो, यचा काय होतो, यो होतो. वयोमान याची तुम्हाला माहिती पाहिजे की संधी कशी होते वयोमानची. वय हा अधिकमान. विसंगत जोडी ओळखा. बघा पायापासून डोकापर्यंत, म्हणजे पायापासून डोकापर्यंत अपादमस्तक राईट आहे. विसंगत म्हणजे काय, चुकीची. विसंगत म्हणजे चुकीची, म्हणजे हा उत्तर येणार नाही आहे. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा म्हणजे कर्तव्य पराडमुख. कर्तव्याकडे पाठ फिरवते जी व्यक्ती त्याला बोलतात कर्तव्य पराडमुख. जाणून घेण्याची इच्छा नसलेला, जाणून घेण्याची इच्छा असलेला जिज्ञासू. लहान मुलं खूप जिज्ञासू असतात, मग हे जे उत्तर आहे ना हे चुकीचं आहे. जाणून घेण्याची इच्छा असलेला जिज्ञासू असतो, म्हणजे विसंगत जोडी येईल, म्हणजे सी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, कडू कारले, हुशार मुलगा, सुंदर फूल. फूल कसं आहे, सुंदर आहे. मुलगा कसा आहे, हुशार आहे. कारलं कसं आहे, कडू आहे. म्हणजे त्यांच्या गुणाबद्दल माहिती सांगितली आहे, म्हणजे कोणतं आहे, गुणविशेषण. पुढचा प्रश्न घ्या, शुद्ध शब्द शारीरिक. शारीरिकमध्ये ना पहिला र असतो त्याला दुसरी विलांटी असते आणि दुसऱ्या रला पहिली विलांटी असते, म्हणजे याचं उत्तर आहे ना ड, शारीरिक. हे तुम्हाला वर्तमानपत्र वाचायचे डेली, तर तुम्हाला असे शब्द लगेच डोळ्यात दिसून येतील की हा राईट आहे आणि हे 3 रॉंग आहेत. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी विकारी शब्द नसणारा पर्याय. आता विकारी शब्द म्हणजे काय, ज्या शब्दामध्ये ना बदल घडतात. आता नाम म्हणजे समजा नामामध्ये तुम्हाला बदल करता येईल. नदीचं नद्या होतं आहे का नाही. सर्वनामामध्ये पण बदल होतो, मीचा आम्ही वगैरे होतं. क्रियाविशेषणामध्ये पण बदल होतो, परंतु क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, आणि व वगैरे त्यांच्यामध्ये बदल होत नाही, त्यांचे एकच रूप असतं, म्हणजे ते अविकारी शब्द आहेत. म्हणजे त्यालाच बोलतात विकारी शब्द नसलेले अविकारी शब्द, ते झाले क्रियाविशेषण अव्यय. काळाचे मुख्य प्रकार किती? काळाचे मुख्य प्रकार 3, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मुख्य प्रकार बोललेत ना ते, 3च प्रकार आहेत काळाचे. सत्यव्रत, सामासिक शब्दाचा विग्रह कसा निवडा. सत्यासाठी व्रत. हरिश्चंद्राने, हरिश्चंद्र काय होता, सत्यव्रत नाही का, मग त्याला होता सत्यासाठी त्यांनी केलेलं व्रत आहे. हरिश्चंद्राने सत्यव्रत पाळले, असं काहीतरी एक वाक्य होतं, मी वाचलं होतं. सत्यासाठी केलेलं व्रत आहे त्याचा अर्थ. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात. उत्कट भावना म्हणजे तुम्हाला काय राग आलाय, आश्चर्य झालंय, उद्गार चिन्ह वापरतो ना आपण, असं एक्सक्लेमेशन मार्क बोलतात त्याला इंग्लिशमध्ये. पुढचा प्रश्न बघा, मुखातून निघणाऱ्या मूळध्वनीला, हा सगळ्यात महत्त्वाचा व्याख्या आहे. कसली वर्णाची व्याख्या आहे. मुखातून निघणाऱ्या मूळध्वनीला आपण काय बोलतो, वर्ण बोलतो. खूप इम्पॉर्टंट व्याख्या आहे, मोरवाळ्यांनी जशी जशी दिलेली आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, ही खूप जुनी म्हण आहे. बेडूक, बेडकाला काय बोलतात, मरकट कशाला बोलतात, माकडाला मरकट बोलतात. भुरुंग म्हणजे भुंगा. मंडूक बोलतात, मंडूक. मंडूक शब्द आहे बेडकाला समानार्थी शब्द. तो धीट मुलगा आहे, ठीक आहे, तो धीट आहे म्हणजे तो घाबरा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला ना की या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा, त्याला अजिबात भीती वाटत नाही, म्हणजेच तो खूप धीट आहे ना. आणि नाही आला म्हणजे नकारार्थी वाक्य झालं, म्हणजे याचं उत्तर येणार बी. सारे भारतीय माझे बांधव आहेत, बरोबर. हे काय मी विधान केलेलं आहे, म्हणजे हे विधानार्थी वाक्य आहे. पुढील समासाचा विग्रह करा. नीळकंठ. नीळकंठ म्हणजे शंकराचं नाव आहे. ज्याचा कंठ निळा आहे असा तो, निळा आहे कंठ ज्याचा असा तो नीळकंठ. बालकवी यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आता तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक सांगतो. ब वरून आहे ना बाल, आणि बापूजींचं नाव पण बा वरून आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बघा बाकीच्या कोणत्या पर्यायामध्ये बापूजी नाही आहेत. बालकवी बापूजी, बालकवींचे वडील कोण, बापूजी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. रामायण कोणी लिहिले, महर्षी वाल्मिकीने लिहिले. महाभारत कोणी लिहिले, महर्षी व्यास मुनींनी लिहिले. याचं उत्तर येणार ड. पूर्ण भूतकाळाचे उदाहरण काय आहे बघा, मी पुस्तक वाचत असे नाही, मी पुस्तक वाचत होतो हे पण नाही आहे. वाचत होतो म्हणजे कंटिन्यू आहे, ती प्रक्रिया चालू आहे भूतकाळामध्ये.
मी पुस्तक वाचेल हे भविष्यकाळ आहे. मी पुस्तक वाचले होते, वाचून झाले होते ना, हे पूर्ण भूतकाळ आहे. वाचले होते, पूर्ण झालेली ही क्रिया वाचण्याची. झाले हे प्रश्न आपले नाशिक ग्रामीणचे. नाशिक पोलीस कॉन्स्टेबल 2022 मराठी.